आज आपण करणार आहे पनीर बटर मसाला। आता या कढईमध्ये थोडंसं बटर टाकायचं। आता आपण हे पनीर दोन्ही बाजूने चांगलं फ्राय करून घ्यायचं। आता हे पनीर आपण असं उलटून घ्यायचं आणि दुसरी बाजू त्याची फ्राय करून घ्यायची। अशा प्रकारे हे पनीर दोन्ही बाजूने चांगलं फ्राय करून घ्यायचं। हे पनीर चांगलं फ्राय झालेलं आहे, दोन्ही बाजूने चांगलं फ्राय झालेलं आहे। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढूया। आता आपण याच कढईमध्ये थोडंसं अजून बटर टाकायचं आणि आता आपण याच्यामध्ये पनीर बटरसाठी लागणारा मसाला बनवायचा आहे। आता आपण याच्यामध्ये टमाटे टाकूया। हे टमाटे जरासे परतून घ्यायचे। आता आपण याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकूया, लसूण टाकायचा, हिरवी मिरची टाकायची आणि ही कोथिंबीरच्या देठ आहेत ते सुद्धा याच्यामध्ये टाकायचे। हे थोडं परतून घ्यायचं। तर आपण याच्यामध्ये भिजवलेले काजू आहेत ते याच्यामध्ये टाकायचे। आता हे सगळं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे हे सगळं टमाटा कांदा त्या पाण्यामध्ये चांगला शिजेल, काजू सुद्धा चांगले त्याच्यामध्ये शिजतील। आता एक 5-10 मिनिटासाठी आपण हे सगळे टमाटा कांदा शिजायला ठेवून द्यायचं। थोडंसं पाणी टाकायचं आणि आता हा टमाटा पूर्ण शिजेपर्यंत आपण याच्यावर एक झाकण लावूया आणि पूर्ण शिजेपर्यंत त्याला एक 5-10 मिनिट आपण ठेवून देऊया। आता 10 मिनिट झालेले आहेत। आता हा टमाटा कांदा चांगला शिजलेला आहे। आता काय करायचं, हे सगळं थंड करायला ठेवून द्यायचं आणि मिक्सरला ह्याची बारीक पेस्ट करायची। आता आपण भाजी बनवूया। त्यासाठी या कढईमध्ये परत बटर टाकायचं। आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं। पहिलं आपण लाल मिरची पावडर टाकूया, याच्यामध्ये एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची, थोडीशी हळद टाकायची। हे चांगलं परतून घ्यायचं। आपण जे मिक्सरला हे वाटण बनवलं होतं ते आता याच्यामध्ये टाकूया। आता हे चांगलं आपण या तेलामध्ये परत परतून घ्यायचं चांगलं। अर्धा चमचा धन्याची पावडर, एक अर्धा चमचा जिरा पावडर, थोडासा गरम मसाला टाकायचा। ही कसुरी मेथी आहे ती सुद्धा आपण याच्यामध्ये टाकूया। हे सगळं परत या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। आपण हा मसाला आधीच आपण चांगला परतून घेतलेला आहे टमाटा कांदा, त्यामुळे याला जास्त शिजवण्याची गरज नाही। हे थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण याला चांगलं परतून घेऊया। एक अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं। तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाका आणि हे परत ह्याला चांगलं असं परतून घ्यायचं। हा मसाला खाली चिटकू नये म्हणून थोडंसं पाणी टाकूया आपण याला। थोडंसं पाणी टाकायचं आणि या ग्रेव्हीला एक 5 मिनिट चांगलं शिजू द्यायचं। आता एक 5 मिनिट झालेले आहेत। ही ग्रेव्ही चांगली शिजलेली आहे। आता आपण याच्यामध्ये जे आपण पनीर फ्राय केलं होतं ते आता आपण याच्यामध्ये मिक्स करूया। चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडासा गरम मसाला याच्यावरती टाकायचा, ज्याच्यामुळे या मसाल्याला या पनीर बटरला चांगली टेस्ट येते आणि चांगला सुगंध येतो। आता हे चांगलं मिक्स करायचं। एक 5 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया। आता 5 मिनिट झालेले आहेत। आता ही भाजी तयार होत आलेली आहे। आता आपण याच्यावरती थोडीशी कसुरी मेथी टाकूया, फ्रेश क्रीम टाकायचं। हे चांगलं मिक्स करायचं। आता आपला हा पनीर बटर मसाला खाण्यासाठी तयार आहे। त्याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। याच्यावरती सजावटीसाठी तुम्ही कोथिंबीर सुद्धा टाकू शकता। आता आपला हा पनीर बटर मसाला तयार झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।